नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि घरगुती चव असलेली तांदळाच्या पिठाच्या शेवया म्हणजेच शिरोळे. पातळ, मऊ आणि जाळीदार अशा शेवया, त्यावर गरमागरम गोड नारळाचं दूध किंवा साजूक तूप साखर घातली की चव दुप्पट होते. ही रेसिपी खास सण, उपवासानंतरचा नाश्ता किंवा हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल तर एकदम परफेक्ट आहे. तर चला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तांदळाच्या शेवया कशा बनवायच्या ते पाहूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कप तांदळाचे पीठ. जेवढे पीठ आहे तेवढेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि मीठ. सर्वात प्रथम आपण गॅसच्या मोठ्या आचेवरती एक भांडे ठेवूया. त्यामध्ये 2 लिटर पाणी ठेवायचे आहे. इथे आपण नारळाचे दूध कसे काढायचे ते बघूया. त्यासाठी मी इथे 1.5 कप ओल्या नारळाचा किस घेतला आहे, 1 कप गूळ घेतला आहे, अर्धा छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा जिरे, 5 ते 6 वेलची आणि 2 कप गरम पाणी. सर्वात प्रथम आपण वेलचीची पावडर करूया. त्यासाठी मी इथे साखर आणि वेलची घेतली आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा हळद, 1.5 वाटी किसलेले ओले खोबरे घालायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये अर्धा कप आपल्याला गरम पाणी घालायचे आहे आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा, हे अशा प्रकारे वाटून झाले आहे. आता यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून परत वाटून घेऊया. आता हे मिश्रण स्वच्छ कपड्यातून किंवा चाळणीतून गाळून घ्यायचे आहे. जे दूध मिळेल ते घट्ट आणि चविष्ट असते. यालाच नारळाचे पहिले दूध म्हणतात. उरलेल्या चोथ्यात पुन्हा थोडे पाणी घालून परत वाटून घ्यायचे आहे आणि ते गाळून घ्यायचे आहे. हे थोडे पातळ दूध असते. अशा प्रकारे आपले हे दूध गाळून झाले आहे. आता हा उरलेला चोथा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये घालू शकता. आता या दुधामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे आणि चांगले मिक्स करायचे आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी परातीमध्ये 4 कप आपण तांदळाचे पीठ घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि जेवढे कप तांदळाचे पीठ आहे तेवढेच कप आपल्याला गरम पाणी घालून हे पीठ मळायचे आहे. थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चमच्याने चांगले मळून घ्यायचे आहे. आता हाताने ह्याचे छोटे गोळे तयार करायचे आहेत, जेणेकरून हे शेवयांच्या साच्यामध्ये घालता येतील. हे गोळे असे थोडेसे लांबट करायचे आहे. आता हे सर्व गोळे उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. गॅसची आच मोठी ठेवून हे गोळे आपल्याला शिजवायचे आहेत. जेव्हा हे पीठ शिजते तेव्हा हे गोळे वरती येतात. सुरीने असे आपण चेक करू शकतो की हे सर्व पीठ शिजले आहे की नाही. हे अजून शिजायचे बाकी आहे. आपण 5 मिनिटं अजून हे गोळे शिजवून घेऊया. आता एक एक तांदळाचे गोळे आपण असे डिश मध्ये काढून त्याला शेवयांचा आकार द्यायचा आहे. चकलीच्या भांड्यात हे शेवयांची छोटी जाळी आपण या शेवयांच्या भांड्यामध्ये लावायची आहे. आता या भांड्याला चमच्याच्या साहाय्याने थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे. आता यामध्ये तांदळाचा उकडलेला गोळा यामध्ये घालायचा आहे आणि साचा बंद करायचा आहे. आता ताटलीला थोडे तूप लावून त्यावरती आपल्याला अशा शेवया पाडायच्या आहेत. हे तांदळाचे गोळे गरम असतानाच आपल्याला सर्व शेवया पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण या शेवया नारळाच्या दुधासोबत खाऊ शकतो. आता एका गोळ्याची शेवई काढल्यानंतर आपण दुसरा गोळा ह्यामध्ये भरूया आणि परत शेवया काढूया.
आता हे शिरवळे कसे खायचे? गरमागरम ह्या तांदळाच्या शेवया म्हणजे शिरवळे प्लेटमध्ये घ्यायचे, त्यावर गोड नारळाचे दूध घालायचे. हे नारळाचे दूध शेवया शोषून घेतात, त्यामुळे या शेवयांना खूप छान चव येते. अशा प्रकारे या तांदळाच्या शेवया खायच्या असतात. तर अशी ही मऊ, स्वादिष्ट आणि पारंपरिक शिरवळे रेसिपी तयार आहे. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.